ओके. तर हे बघितलं आपण की फॅक्टर ऑफ प्रोडक्शन्स तर बघितले की कुठले कुठले फॅक्टर्स कुठले आहेत. लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनरशिप. लँडमधनं रेंट मिळेल, लेबरमधनं वेज मिळेल आणि कॅपिटलमधनं इंटरेस्ट मिळेल कॅपिटलवर आणि एंटरप्रिनरला प्रॉफिट मिळेल. त्यासोबतच हे फॅक्टर होते बरोबर. हे त्यानंतर हे आहेत सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी की इकॉनॉमीची कुठल्या सेक्टर्समध्ये डिवाइड केली. ओके. म्हणजे आता आपण परत ती स्टोरी अगेन राजे होतो आणि सांगितलं की सेक्टर्समध्ये हे करा की जी सामान्य जनता आहे हाऊस होल्ड. त्यानंतर आपण म्हणजे गव्हर्नमेंट. त्यानंतर जे प्रायव्हेट सेक्टर आहेत जे आपले वेगवेगळे उद्योगधंदे असतील तर ते एक आणि काही इतर एक्सटर्नल बाहेरचे ते एक. ओके. हे आय आय फॉर मग पुढे याच्यात सेक्टरमध्ये इंटरनॅशनल पण येईल. कंझ्युमर कन्झम्पशन ही फायनल सेक्टर आहे का, कारण की ती गोष्ट तिथे डिस्ट्रॉय होते. समजा मॅगी, हे मॅगी जी आहे एक मॅगीचा पुडा आहे. ओके. तर हे कन्झम्पशन फायनल गुड असेल का, नाही. ही मॅगी पॅकेटमधनं बाहेर काढली, कुणीतरी गाडीवर समजा बनवली आणि काय सगळं कोथिंबीर वगैरे त्याच्यात ऍड केलं आणि ती विकली, फायनलला कन्झम्पशन झालं याचं. तर हे झालं. त्यामुळे ते म्हणतात की म्हणलंय की कन्झम्पशन इज द फायनल सेक्टर. ओके. त्यानंतर ही मॅगी मध्ये याच्यावर प्रोसेस झाली बरोबर. तर हे याच्यामध्ये जे प्रोसेस झाली, सो याला इंटरमिडिएटरी गुड बोलतात. या गुडला किंवा गहू आहे. ओके. हा समजा गव्हाचे गुणी, त्याच्यापासून काय पीठ बनलं, त्याच्यापासून काय झालं, मग फायनल जाऊन बिस्किट बनलं. तर मग हे पीठ हे इंटरमिडिएटरी गुड झालं. आता इंटरमिडिएटरी गुड ही जे आहे तर हे कॅन नॉट बी कॅपिटल गुड म्हणता येईल का, कारण की ते फायनलला शेवटी जाऊन डिस्ट्रॉय होणार आहे. त्यासाठी आता कॅपिटल गुड काय हे माहिती पाहिजे. एखाद्या गुड किंवा वस्तू याच्यामुळे नवीन कॅपिटल क्रिएट होतो. ओके. त्याला कॅपिटल गुड असं बोलतात. इथं लिहिलंय आपण कॅपिटल गुड. ओके. हां, तेच तेच आहे. ओके. मॅगी, आता हे मॅगी जी बनवली आपण ती कोण घेईल, एक तर गव्हर्नमेंट घेईल, कस्टमर घेतील, इंटरनॅशनल घेतील किंवा अदर घेतील बरोबर. त्यानंतर पुढे जाऊयात. जर कॅपिटल गुड वाढलं तर इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज होणार आहे. जसं उदाहरणार्थ तुम्ही मशिनरी बनवल्या. ओके. तर त्या मशिनरी काय कॅपिटल गुड, सो त्याच्यामुळे इकॉनॉमी पण इन्क्रीज होणार. इन्व्हेस्टमेंट करताय ना तुम्ही. त्यानंतर त्याच्यातच बघूयात की आयसीओआर काय असतं. तर आयसीओआर डायरेक्टली एक्झाम्पलने बघूयात की समजा तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले आणि 50 रुपये तुम्हाला त्याच्यातनं प्रॉफिट मिळाला. सो 100 भागिले 50 म्हणजे उत्तर येतं 2. म्हणजे काय की जर वी नीड टू इन्व्हेस्ट 2 रुपये आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतील 1 रुपया मिळण्यासाठी. सिंपल. इकॉनॉमीमध्ये 2 रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील 1 रुपया मिळण्यासाठी. इतकंच होतं ते. तर मग आता मला सांगा की तुमच्यासाठी हा क्वेश्चन हा ओपन एंडेड सोडून जातो मी, की आयसीओआर जास्त असणं एखाद्या देशासाठी चांगलं आहे का वाईट आहे. ओके. पुढे जाऊयात. जीडीपी. जीडीपीचे मेथड काय आहेत. आता जीडीपी तर आपण कॅल्क्युलेट करतो, त्याचे मेथड काय आहेत कॅल्क्युलेट करण्याचे. एक आहे इन्कम, व्हॅल्यू ॲडेड आणि एक्सपेंडिचर मेथड. आधी इन्कम मेथड बघूयात की 4 सेक्टरवर आपण जीडीपी कॅल्क्युलेट करतो. जसं लँड, लेबर, कॅपिटल हे बघितलं. याच्यापासून काय रेंट येतं, वेज येतं, इंटरेस्ट येतोय, प्रॉफिट येते, म्हणजे काय इन्कम येत आहे. सो हे जे इन्कम येत आहे यांचं ॲडिशन केलं म्हणजे एक जीडीपी निघला. सो याच्यावर जीडीपी काढतो का, जीडीपी हा जो आहे तर तो मग इन्कम मेथडने जीडीपी काढणं म्हणतात. तर त्यावर आपण जीडीपी काढतो का, नाही. त्यानंतर पुढचं बघूयात. पुढची कुठली मेथड आहे तर ती आहे एक्सपेंडिचर मेथड. ओके. नेक्स्ट त्याच्यातच बघा की हे जे एक्सपेंडिचर होतंय म्हणजे कोण काहीतरी लोक काहीतरी खर्च करतायत. टोटल गव्हर्नमेंटने काय खर्च केला, इथे कन्झम्पशन झालं किंवा आपण काय खर्च केला. सो मग असं आहे की जो टोटल खर्च झालाय तो किती होतोय ह्याच्यावरनं जीडीपी काढता येईल. ओके. तर मग तो एक प्रकार झाला. तर याच्यावरनं सुद्धा आपण जीडीपी कॅल्क्युलेट करत नाही. एक्सपेंडिचर वरनं जे एक्सपेंडिचर होईल त्याच्यावरनं जीडीपी निघतो, सो तो कॅल्क्युलेट करत नाही. नेक्स्ट
नेक्स्ट इज व्हॅल्यू ॲडेड मेथड. आणि फायनली याच्यातनं आपण जीडीपी कॅल्क्युलेट करतो. जसं फार्मर 50 रुपयाचं प्रोडक्शन केलं, मिलमध्ये गेलं आणि शेवटी त्यातनं बेकरी प्रोडक्ट्स तयार झाले. सो हे डिफरंट स्टेजला व्हॅल्यू ॲड होत जाते. त्याच्यावरनं जो फायनल रिझल्ट येतो तर तो जीडीपी आपण कॅल्क्युलेट करतो. जीडीपीवर कॅल्क्युलेट कोण करतो? की आपण गेलो भावा सांग काही जीडीपी, हा 10 रुपये ॲड केले, ओके गुगलला सर्च केलं, चॅट जीपीटी केलं, नाही. एनएसओ बॉडी ही जीडीपी कॅल्क्युलेट करते, व्हॅल्यू ॲडेड मेथड. ओके, इतना डन. आणि याच्यामुळे डबल काउंटिंग होत नाही, त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि एनएसओ किती वेळा कॅल्क्युलेट करते वर्षातनं? तर क्वार्टरली म्हणजे 4. ओके, वी कॅल्क्युलेट व्हॅल्यू एडिशन ॲक्ट ऑफ डिफरंट लेवल. बरोबर, हे MCQचे पॉईंट आहेत की कोण करतं, एनएसओ करतं, क्वार्टरली करतं. ओके, आणि जो डायरेक्ट टॅक्स आहे आपण जो भरतो गव्हर्नमेंटला, तर तो कॅल्क्युलेट करतात का? नाही, तो नाही कॅल्क्युलेट करत, फक्त इनडायरेक्ट टॅक्स कॅल्क्युलेट करतात. हा महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हा एक जीडीपी मध्येच पुढे एक पॉईंट राहिला होता की जीव्हीए. तर जीव्हीए काय? तर इथं बघू शकता, जीव्हीए इज द व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन अन इकॉनॉमी, आउटपुट मायनस व्हॅल्यू ऑफ इंटरमिजिएट गुड अँड सर्व्हिसेस यूज इन प्रोडक्शन. तसं उदाहरणार्थ की टॅक्स आपण गव्हर्नमेंटला 10 रुपये दिला, एक प्रोडक्ट आहे, आणि सबसिडी 5 रुपये दिली, बरोबर. तर मग जीवे काय येईल की याच्यामध्ये जे इंटरमिजिएटरी गुड्स किंवा बनवताना जी प्रोसेसचा पैसा लागलाय तो मायनस केला. म्हणजे एक सिस्टीम होती जीडीपी, आणि त्यातनं परत मग डिफरंट वे आहे की ॲक्च्युअल जो पैसा लागला किंवा इन्कम ते काढण्यासाठी वापरले गेलेली मेथड म्हणजे जीवे. आता पुढे मनी टाइप्स. ओके, फियाट मनी काय असतो? आता इथनं इनडायरेक्टली मनी सुरू झालंय, बरोबर. आता गव्हर्नमेंट आहे, एक गव्हर्नमेंटच सगळं चालवतं असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे पैसा वगैरे गव्हर्नमेंटच नोटा छापतं, तर नाही. ओके, एक मिनिट द्या फक्त. हे गव्हर्नमेंट आहे समजा, गव्हर्नमेंटच्या वतीने आरबीआय हे नोटा छापतं. ओके, एक मिनिट फक्त. हां, बॅक फक्त जी त्यातनं मग जो मनी क्रिएट होतो तो फियाट मनी. फियाट मनी म्हणजे काय? तर गव्हर्नमेंटचं बॅकिंग आहे, ते लीगल टेंडर आहे. म्हणजे काय? ते ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे सगळ्यांना. नोट, आणि त्यात पण ज्या नोट्स असतात तर ते आरबीआय इश्यू करतं, आणि जे कॉईन्स आहेत म्हणजे 1 रुपयाची नोट आणि कॉईन हे गव्हर्नमेंट इश्यू करतं. त्याच्यातच पुढे नॉन लिगल टेंडर काय? चेक हे नॉन लिगल टेंडर आहे. म्हणजे तुम्ही म्हटला चहाच्या दुकानात गेला, हे 10 रुपयाचा चेक भावा, नाही, चेक ऍक्सेप्ट करावाच असं काही नाही. शिवाय प्लॅस्टिक मनी पण नॉन लिगल टेंडर आहे. आता प्लॅस्टिक काय? क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, प्लॅस्टिकचं हे फंटास्टिक टर्म आहेत फक्त, बाकी काही नाही. त्यानंतर एखाद्या गोष्टीला, ओके, एनडीटीएल बघूयात. तर एनडीटीएल म्हणजे काय याच्यामध्ये? तर एनडीटीएल मध्ये 2 प्रकारच्या लायबिलिटीज येतात, ते मिळून बनतं एनडीटी. आता लायबिलिटीज म्हणजे काय? समजा एक बँक आहे, हे तुम्ही 100 रुपये बँकेत ठेवले, ओके, तर हे 100 रुपये बँकेची लायबिलिटी आहे, जबाबदारी. आणि त्याच्यात मग 2 प्रकार पडतात, डिमांड लायबिलिटी, टाइम लायबिलिटी. डिमांड लायबिलिटी म्हणजे काय? ही जी लायबिलिटी आहे 100 रुपये, ही कधी पण तुम्ही काढून घेऊ शकता पाहिजे तेव्हा. आणि टाइम लायबिलिटी की एक फिक्स टाइम आहे तेव्हाच तुम्ही हे पैसे काढू शकता. म्हणजे उदाहरणार्थ डिमांड लायबिलिटी काय झालं? करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट. आणि टाइम लायबिलिटी फिक्स याच्यासाठी असते, फिक्स डिपॉझिट, एफडी. आपण जी एफडी करतो ना, ओके, हे बघा तेच येतं की फिक्स डिपॉझिट फॉर टाइम लायबिलिटी म्हणजे फिक्स डिपॉझिट फिक्स टाइमसाठी डिमांड कधीही काढू शकता. त्यानंतर ओके, तर हे आहे मनी. ही मनी आमच्या मांजरीचं नाव होतं मनी. बघा, मांजरीचं नाव पण आमचं काय होतं? मनी. त्यानंतर मनी सप्लाय पैसा आहे, हा सप्लाय होतोय, फ्लो होतोय, सर्क्युलेट होतोय. ओके, याच्यामध्ये काय?
तर जो स्वतःच्या कन्झम्पशनसाठी पब्लिक ठेवतं जे स्वतःकडे किंवा सेव्हिंग करतं, तर त्याला पब्लिक मनी असं बोलतात. त्यामध्ये परत CRR आणि SLR हा पब्लिक मनीचा हा मनी सप्लायचा पार्ट आहे का? नाही. का? CRR आणि SLR पुढे डिटेलमध्ये बघूच, पण सध्यासाठी एक अमाऊंट आहे जी RBIने किंवा SLR मध्ये तर गोल्ड, बँक सिक्युरिटीज ह्या गोष्टी पण येतात. तर काही पर्सेंट ऑफ असेट्स हे RBIने रिझर्व्ह ठेवायला सांगितले. सो हा मनी फ्लो होतोय का? तर हा मनी फ्लो नाही होते. त्यामुळे हे मनी सप्लायचा पार्ट CRR आणि SLR नाही येणार. नेक्स्ट बघूयात काय कुठल्या गोष्टी मनी सप्लायचा पार्ट येत नाहीत. तर CRR SLR नाही येत, गव्हर्नमेंटचा जो पैसा आहे तो नाही येत, RBIचा पैसा येत नाही, आणि बँक जे एकमेकांना ट्रान्झिशन करतात कारण की मनी आहे ऑलरेडी आणि तो फक्त एकमेकांना ट्रान्झिशन करतात. सो हा नाहीये याच्यामध्ये मनी सप्लायमध्ये. मनी सप्लायमध्ये येतं काय मग तुम्ही म्हणाल भावा नेमकी सांग की काय येतं. तर लोकांनी केलेली सेव्हिंग्स, त्यानंतर त्यांचा जो मनी आहे तो बँकमध्ये, कारण की तो सर्क्युलेट होणार आहे, तो पुढे GDP मध्ये ऍड होणार आहे. सो तो मनी सप्लायमध्ये कॅल्क्युलेट करतात. ओके, बर हे कॅल्क्युलेट करून करायचं काय? तर पहिल्यांदा बघू मग त्यासाठी मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही काय करते, तर स्टॅबिलिटी राहील इकॉनॉमीमध्ये आणि मनीचा फ्लो नीट राहील, तर हे इन्शुअर करणारी कमिटी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. बर, ह्या कमिटीचं कंपल्सरी काय आहे की 4 टाइम एका वर्षात भेटायचं. त्यानंतर ही कमिटी CRR आणि SLR हे डिसाईड करत नाही, फक्त रेपो रेट डिसाईड करते. रेपो रेट करते म्हणजे काय की बँक आहे ती RBI ही मेन RBI, ओके, ये डॉन मेन, आणि हे इतर बँकेना लोन देणार. सो हा जो रेट आहे, ज्या रेटने बँक RBI बँक ऑफ बँकर्स म्हणजे बँक ऑफ बँक, तर ती इतर बँकेना जे पर्सेंटनी लोन देते तर त्याला बोलतात रेपो रेट. आणि आता ह्या बँक मेन RBIला तर एवढं काय पैशाची गरज नाही, बट बँकेकडे बाकी बँकेकडे आहे पैसा पडून, तर त्या बँक्स RBIला जो पैसा देतात परत, तर याला बोलतात काय बोलणार, एकदम सोपं, रिव्हर्स रेपो रेट. ओके, आणि त्यामुळे रेपो रेट हा हायर असणार रिव्हर्स रेपो रेट पेक्षा कायम. आणि फक्त लिक्विडिटी रिलेटेड जो लिक्विड मनी आहे कॅश, तर त्या रिलेटेड ओपिनियन देऊ शकते मॉनिटरी पॉलिसी कमिटी, देते म्हणजे जनरली. त्यानंतर मेंबर्स बघूयात कोण आहे. याचा जो गव्हर्नर आहे RBIचा तो हेड असतो. त्यानंतर डेप्युटी गव्हर्नर एक मेंबर आहे. RBIचा एक कुठला तरी मेंबर ह्या मध्ये असतो, ही जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्याच्यामध्ये. आणि उरलेले 3 मेंबर हे गव्हर्नमेंटकडे अपॉइंटेड असतात. ओके, आता RBI करतं काय, तर फ्लेक्झिबल इन्फ्लेशन म्हणजे ही कमिटी, तर फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग दिलं जातं. म्हणजे काय की RBI स्वतः नाही ठरवत, सजेशन देतं आणि त्यानंतर मग गव्हर्नमेंट सांगतं की ह्या वर्षात इन्फ्लेशन +or-5 ठेवा. ओके, तर इतकं. त्यामुळे हे RBI जे आहे ते इन्फ्लेशन टार्गेटिंग करतं. बरं, कशावर करतं? मोस्टली हा CPI आणि WPI वर करतं, पण जास्त फोकस हा CPI वर असतो आणि त्यानंतर WPI. तर मग CPI आणि WPI नेमकी काय? CPI आणि WPI पाहूयात की काय आहे नेमकी. तर CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, WPI इज होलसेल प्राइस इंडेक्स. तर सर्टन गुड्स आहेत ज्याचे 2 कॅटेगरी डिवाइड केले, गुड्स आणि सर्व्हिसेस. तर CPI मध्ये ह्या कशासाठी वापरतात नेमकी, तर मेजर द चेंज इन द प्राइस ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस. गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये होणारा जो प्राइस चेंज आहे तो रिफ्लेक्ट करण्यासाठी CPI आणि WPI वापरतात. तर मोस्टली CPI मध्ये ज्या डेली कन्झम्पशनच्या गोष्टी आहेत ह्या जास्त येऊन जातात, जसं फूड आणि बेवरेज असेल, हाऊस असेल, आपलं क्लोदिंग असेल, एज्युकेशन असेल, ह्या गोष्टी जनरली CPI मध्ये येऊन जातात. ओके, पुढे जाऊयात. WPI मध्ये बल्क प्रोडक्ट्स येतात, जसं आयर्न असेल, प्लॅस्टिक असेल, हे WPI मध्ये येऊन जातं. त्यानंतर RBIचे जे मॉनिटरी पॉलिसी आहे तर त्याचे सर्टन टूल्स आहेत ती मॉनिटरी पॉलिसी कंट्रोल करण्यासाठी. तर पहिले जे क्वालिटेटिव्ह, ओके, तर ते आहेत मार्जिनल रिक्वायरमेंट, मॉरल सुएशन, म्हणजे बँक RBI कडे जी आहे ती मेन पॉवर आहे की काय याच्यामध्ये अमाऊंटमध्ये
लोन्स द्यायचे किंवा रेपो रेट, ह्या सगळ्या गोष्टी आरबीआयकडे आहेत. नंतर मॉरल सुएशन म्हणजे काय, तर आरबीआयने ज्या सेंट्रल बँक आहे त्याने ज्या गाईडलाईन्स फॉलो करायला सांगितल्यात तर त्या मॉरली बँक्सने फॉलोच करायला पाहिजे. ओके, हे अशा प्रकारचे स्पेसिफिक डायरेक्ट हे जे आहेत ना, हे लक्षात ठेवा. हे क्वालिटेटिव्ह आहेत. आणि मग क्वांटिटेटिव्ह मध्ये काय येतं की रिझर्व्ह रेशो, CRR, SLR, एवढा CRR ठेवणं कंपल्सरी, एवढा SLR ठेवणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर OMO आहे, हे काय आहे आपण आता याच्यानंतर बघूयात थोड्या वेळात. तर त्याआधी बघूयात की म्हणजे हे तर तुम्हाला समजलं की क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह काय आहे टूल्स. ओके, त्याआधी बघूयात की M0, M1, M2, M3, M4 हे काय नाहीये. यांनी फक्त क्लासिफिकेशन केलंय इकॉनॉमीचं, म्हणजे मनी फ्लोचं स्पेसिफिकली. आणि प्रत्येक लेवलला आहे ना एक एक गोष्ट ऍड होत जाते. म्हणजे M0 हा जर मोठी गोष्ट असेल, हे समजा, हे इकडे बघूयात आपण थोडस की एक हा मोठा गोल ज्याच्यात, सॉरी, हा ओव्हरऑल हा मोठा गोल M0 आहे. त्यानंतर एक छोटीशी गोष्ट ऍड होत जाते याच्यात. ओके, म्हणजे ती M1 झाली. आता M1 मध्ये पण एक गोष्ट ऍड होत जाते म्हणजे ती M2 झाली. हे काय नेमकी आता तुम्हाला दाखवतो. M1 काय, M1 एक तर एंटायर बेस ऑफ इकॉनॉमी म्हटलं जातं. त्याच्यानंतर जो मोस्ट लिक्विड मनी याच्यात असतो, हाय पॉवर मनी म्हणतात M1 ला. ऑल मनी फ्लो इन द मार्केट सर्क्युलेशन इज M0. प्लस जे सेंट्रल बँकमध्ये रिझर्व्ह आहे तो M0 आहे. जो मार्केटमध्ये अख्खा पैसा फिरतोय आणि सेंट्रल बँकेत जे रिझर्व्ह आहेत तो आहे M0. M1 काय की एकतर M0 नंतर सगळ्यात जास्त लिक्विड आहे. M1 इज M0. आणि जे आपण बघितलं होतं ना, डिमांड डिपॉझिट आणि टाइम डिपॉझिट, डिमांड डिपॉझिट कधी काढता येतात, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट. सो M0 प्लस डिमांड डिपॉझिट इज M1. त्यानंतर M2 काय, आता फक्त एकच गोष्ट ऍड झाली आहे त्याच्यात, तर नॉन इन्स्टिट्यूशनल मनी मार्केट फंड्स. म्हणजे हे काय, M1 प्लस, आता M1 मध्ये कुठल्या गोष्टीत बघा, आणि M1 प्लस नॉन इन्स्टिट्यूशनल मनी जो कमी लिक्विड आहे, जो इझी आहे कन्वर्ट करायला कॅशमध्ये, सो मग ते M2 येईल. त्यानंतर M3 ला हा ब्रॉड मनी म्हणतात. तर याच्यामध्ये काय, तर हा जो M2 होता बघा, प्रत्येकाला फक्त एक एक स्टेप ऍड होते. M2 प्लस लॉंग टर्म डिपॉझिट इन्क्लूड होतात. आणि M4 मध्ये काय होतं, तर अगेन नॉन फायनान्स एंटिटीज पण आहेत. आणि M3 प्लस ज्या नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत तर त्या इन्क्लूड होतात, जसं पोस्ट ऑफिस असेल, ट्रस्ट असतील, या M4 मध्ये इन्क्लूड होतात. आता हे डायरेक्टली सिंगलमध्ये तुम्हाला समजावं म्हणून दिलं की करन्सी इन सर्क्युलेशन हे M1 झालं, रिझर्व्ह हेल्ड बाय बँक विथ सेंट्रल बँक हे दोन मिळून M1 झालं, M0 झालं, सॉरी. त्यानंतर M1 इज M0 प्लस डिमांड डिपॉझिट आणि हाय लिक्विड ॲसेट. M2 काय, M1 प्लस सेव्हिंग डिपॉझिट आणि कमी टाइमसाठी ठेवलेले डिपॉझिट्स. M3 मध्ये M2 लार्ज टाइम डिपॉझिट आणि मनी मार्केट फंड आहे. आणि M4 मध्ये काय, तर ज्या M3 आतापर्यंत हे सगळं M3, ओके, आणि नॉन इन्स्टिट्यूशनल डिपॉझिट्स. सिंपल, हे समरी मध्ये दिलं. हे